हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला। पहिल्यांदाच आहे बाई ह्या साईबाबांच्या मंदिरात, माहित सुद्धा नाही तर देऊळ आहे ती, आणि आज वार बी चांगला आहे। साईबाबा बाबा, साईबाबा अहो किती सुद्धा उपास तापास केलं तरी मला कोणच पावना झालंय बघा। हा असं भरभरून असा जे पैसा भेटू द्या का नाही मला, सगळे ही गाववाल्यांची तोंड बंदच झाली पाहिजे, एवढा मला पैसा पाणी भेटू द्या, माझं घरदार चांगलं होऊ द्या। अहो सारखी नारळ फोडायला येईल बघा, पण मला कोण तर पावा, त्या स्वामींच्या बी माई कानाव घातलंय, जायचंय मला एकदा अक्कलकोटला, तुमच्याकडे बी येईल शिर्डीला, पण मला थोडं तरी कोणीतरी पावा, तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या। हा येते मी, मला जायचंय कामाव, परत तो मालक माझ्या नावानं आहे का नाही खडी फोडल, बोंबलत बसल माझ्या नावानं, एकतर लई दिवसातनं चालली कामाव। दरवेळेस आता येणार मी पाया पडायला, बोंबलेलच मालक माझ्या नावानं म्हणल संगे करून करून भागली, देवपूजाला लागली। अयो अरे काय करतोय, कोण आलंय काय त्याच्याबरोबर, एकटाच दिसतोय किरडीवाला, बघू तर काय म्हणतोय। अरे का ग संगे, अरे आज मंदिरात आल तू नाही उदावच? हा का ग आलते अरे देवाला साकडं घालायला। संगे तू आकड्यात शिरणारी, तू कशाला साकडे घालती? ए तू गप काय, ए बोटच मोडून ठेवीन, अशी बोट नाचवायची नाहीत हाऱ्या पुढे, बोट नाचवायची नाही, नाटके करतोय काय लय, बोट असं माग नाही तर हात माग टांगून बोलायचं। पण तुला काय करायचंय, बोट बोट खाली मग बोल, खाली बोल। शांत बस मंदिरात जरा, आलोय ना तुझ्या बी खंडुळ्या करेल मग। लक्का लय नको नाटकी करू। तिथली त्याला का पोत्यात भरून देईन, पलीकडे कंपाऊंड त्या फेकून म्हणजे झालं, वळा 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 करत बच्चीन तू संगे मंदिरात आहे आपण मानाने राहा। अरे पण मी काय बोलली होती का तुला, चांगलं सांगते ना, मी आलते सकाळी घालायला, टाकलं तोंड घेऊन आलंय बसलंय माझ्यापाशी, मी काय हाका मारल्या वय ग तुला? मग काय भांडाय उठू नको कधी कधी काय ती कुठल्याच कधी मंदिरात दसमान, आज कसं काय आलाय मग? अगं त्या मरायच्या मंदिरातच गेल तू, माझ्या आधी मंदिरात तुला निवद भेटला नसतं म्हणून साईबाबांच्या मंदिरात आलाय वय? हा निवदाव नाही, खोबऱ्यावर आलोय, खोबरं नारळ फोडला की खोबरं मी खाणार, जागून निघणार कसं, तर आता काय करतो मग काय तर। अरे ती म्हातारीचं लक्ष दे जरा वायच, कसली खराब झाली बघ की म्हातारी, म्हातारीला किती सुखात ठेवली माझ्यासारखी, तुझ्यासारखा माणूस घाणा माणूस नाही मी। अरे म्हातारी तुझी पार नुसती मराई टिकली की, चाला येतय का काय होतय तिला? अगं अजून कधी बी आखाड्यात उतरावली ना संगे तुला लय मारन म्हातारी, लय मारन। परवात जाऊन आली म्हणते, अरे सांग की जरा माझ्या हऱ्याला जरा चार गोष्टी समजून सांग, चार हिताच्या। मग तू गोड बोलली असती म्हणून म्हातारी बी सबुरीने बोलली असती, तुझ्या वाकड्यात शिरली असती ना तुला फोकळतच आणली असती। येत आहे का म्हातारीला चालाय तुझ्या लागला सांग, म्हातारी नाटक करते मी काम करा ना म्हणून, पण हो संगे लय वाच करण्यात अर्थ नाही, तुझं झालंय ना दर्शन घेऊन निघे, जाऊ दे आराम करतोय, शांत ठिकाणी मी, तिथं वाद घालायच्या ठिकाणी नाही मी। अरे मी बी शांततेतच सांगायला आली, 4 रुपये जरा कमव, म्हातारीला 4 घास चांगलं खाऊ दे। हा कोण सांगतोय? अगे संगे लागा मागे, आणि तू मला सांगते ज्ञान शिकवती? अरे आताच मला फोन आला होता, नाही फोन नव्हता आला, सावकार आलं होतं घरी माझ्या, म्हणलं अरे संगे चल की, म्हणलं रानात म्हणले लय काम पडले, तिकडे चालली आता मी। आणि नवरा कुठे आहे तुझा? नवरा काय माहित बाबा, ती नवरा नाही कपाळ मोकळय म्हणून म्हणले तिथला वजा की टिळा, अरे दिसतय का नाही काय गेलं काय तुझं डोळे बिळ, केवढीच असा मोठा टिळा पाहिला कशी लावायची तशी कपाळ भरून एवढीच नेकवानी लावली वय, एखादा नाही म्हणायचं कांत्या वारला का काय तुला का तो जीबाला हाडबीड आहे का नाही? मग वाट चांगलं बाकी केवढं 4 पांड मोकळं कपाळ दिसतंय सगळं, मग बहुतेक मला वाटतं तुला टाकालच पडायला लागले अगं वरण असं सरलंय, त्याच्यामुळे वाटलं असं कपाळ मोठं, तू तरी काय करणार आहे? टाकाल पडलंय, अजून काय म्हणायचंय का? नाही तुझं कपाळच मोठं आहे संगे, तू दिसाय बी एवढी बेकार रे, हे वाईट रे, होय काहीच ना अर्थच नाही। तुला काय माझ्याशी लग्न करायचंय? कशाला 2 बरं तुझं लग्न झालं संगे, आम्हाला कशाला तसल्या भानगडीतच पडायचं नाही, बरं आम्ही रांडकाय आणि रांडकाच राहणार रांडकाच जाणार, तू आता काळ कर
तिकडे मंदिरात जरा चांगलं बोल की तू बी कशाला बोट मोडते मंदिरात जा की बोट नाही उडली अशी करते अशी केलं ना असं खट करणं 2-3 बोट ताडा केला मोडते उठून जा माझ्या पुढनं अरे हो मला काय तुझ्यावर वाद घालायचा नाही पहिली गोष्ट बसलंय संगे कशाला टाइम तुझा बी वाया घालावती माझे वाया घालावती अरे तुझं कधीच चांगलं नाही होणार मोडलं अयो अगं तू असं घे बोट मोड नाही तर काय कर मला नाही काय फरक पडत असा ते बघ तू काय रंडका हाय रंडका राहणार आयुष्यभर आणि रंडकाच झाला तू काय दर वर्षाला तुझं एवढं घर भरलंय असं भरभर नाही बघ पहिली गोष्ट मला काय लग्न करायची गरजच नाही मला काय हौस नाही तुझ्या सासू सासर राहिलं का आई बाप नीटनेटके येत्यात जात्यात तुझा भाव आता ती फिराकतोय एक दिवस आलं ते बी काळ भांगारला का कसलं काय तुमचा ते रेशिओच मला कळा ना सांगे तू ये निवळ पांढरे पाल तुझं भाव काळ भांगार काय हे नको तुला गरज आहे का काहीतरी बोला एवढं खरं मला काय बोलायचं ते बोलायचं माझ्या आई बापाला आणि भावाला काय बोलायचं नाही सांगते तुझा बाप तुझ्या काय आहे तुझ्या लय गोळ आहे सांगे लय तुझ्या गोळ आहे माझं काय नाही मी बरं आहे आपलं तुझ्या माझ्या कोकणात गोळ आहे तुझ्या 7-12 गोळ आहे 7-12 नाही मला तिसऱ्या पिढीला का आमची मोकळी चालली पिढी गुंटा नाही दुसऱ्याच्या जागेत राहतोय आम्ही पाहिजे तुला तिकडे मी बी कोणाच्या नादी लागत बसली सांगा बाई आपल्याला काम आहे आपण निघा रिकाम टेकडाच्या नादी लागत मार खाण्यापेक्षा जावा नाही तर मार खाचा ह्याला मंदिर सुद्धा कळाना का नाही हाय मंदिर तुटा काय बर का जाऊ द्या होय रे तुला माहितीये का काय अरे मंदिरात गेलतो आता कुठं अरे आपलं गावातलं साईबाबाचं मंदिर तुला माहित नाही हा माहिती की मग काय विषय झाला माहितीये का तिथं आलती संगी अरे तिला का कळतंय का लागा कुठे बी भांडाय उठतंय कसं बी भांडाय उठतंय हे काय खरंय वय लागा अवघड आहे अरे तुला सांगतो असे मला एवढा जी वैताग झालाय का नाही उठता बसता आणि तीच आडवं येतंय रे सारखं काय खरंय का लागा मग काय रील्स काढतोय ए लका तुला वाटत बरं दिसलं घाबरावतो का माणसाला का उचल मोबाईल मला येईल की अटॅक बिटॅक काय येडे का काय कसलं धावून आले का येत रील्स काढत होतो रील काढतोय रील असली कुठं रील्स असते वय घाबरत जाऊ नको का माणसं रस्त्याने चाललेला रील्स काढत अरे रील काढायचं बस 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 तू बस कसं असतं माहितीये का तू रील काढ पण लाका असं रस्त्यावर ह्याच्यावर नको काढू काय होईल माहितीये का तू जर अचानक असा पळाला आणि रस्त्यावर जर एखादं वाहन जर फिरलं तर दुसऱ्या वाहनावर जाईन एखादा माणूस जर वाहनाखाली गेला तर कसला खेळ होईन आला का खुशाला का गप करून आलाय अंगावा आम्ही झाड होतं म्हणून आधाराला बरं आहे खरंय का कुठं काढ पण आपलं व्यवस्थित हो बरोबर आहे का नाही हा पटांगणाला जायचं मंदिरात जायचं इकडे तिकडे काढायचं काय नाही तर ग्राउंड वर जा केला का ग्राउंड काय कमी कर आणि मोबाईल कुठला घेतलाय तू आयफोन घेतला का नाही बरं बाप घायलाच आला असन आयफोन घेताना होय स्वतःच्या कष्टावर घेतलाय तुझ्या काय मी सुरू अजून फटलं नाही कशात आलंय तुझं कष्ट कष्ट काय केलंय रानात कामाला जात होतो नाही हाय 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 बरोबर ही संगीवाणीची येड दिसतंय बरं काय संगीचं नाव काढलं बरं झालं ती माहितीये का जादू शिकून आली बंगाली हारती येडच आहे पोटा पाण्यासाठी काही करू शकतं ती काय तिचं काय खरंय होय बंगालला जाईन काय बी करत हा मग काय तर आणि जादू शिकून काय करणार आहे ती माणसांवर जादू करते हा जादू टोना वय डायरेक्ट गायब माणूस नाही ना हाय हाय तिला घाण सवय हाय संगीला काय खरंय तवा तिचं डायरेक्ट गायब माणूस म्हणजे काय गोळाची बाजू का बघ म्हणजे काय मला काय बेप करून काय अरे बंगालला विषय काय माहितीये का ती तर शिकाय गेली ती मी शिकवाय असायचो तिथं बंगालची पोरं मी होतो तुझ्या आधी शिकवाय काय थापा हाणतो का गावात डुकर राखा धराय असायचा तू 4 वर्ष डुकर धरण्यात गेली लागला वय सांगाय कळण हे वयन काय माणूस आहे रे अरे झाक्या किती माराव किती झाक्या माराव शोभन अशा माराव का नुसतं वाच केलं म्हणजे सगळ्या जगाला माहिती तू डुकर धरत होता लागला वय सांगाय तुला सांगतो अशी बंगालला पोरं 100-200 निस्तार फर्स्ट शिप सेकंड शिप सगळ्या शिपट हाणायचो माझा घाम निघायचा पण अख्ख बंगाल शिकवून काढलं फर्स्ट शिप सेकंड शिप केली का अरे त्यातला प्रकार झाला बाळा हा फर्स्ट शिफ्ट म्हणजे सकाळचं विद्यार्थी दुपारचं विद्यार्थी संध्याकाळी आता तू मला सांग नाही आता तू मला सांग मी जर समजा सकाळी दुपारपर्यंतच बंगालला जादू शिकवली
आणि तू जर दुपारपर्यंत डुकर धरायला गेलेला असला तू कधी शिकायचा? मग तुझ्यासाठी मला दुपारच्या पुढे शिप घ्यावा लागते ना. काय मग तीच सांगतोय, खरंय का खोटं आहे? बरोबर. तुला सांगतो सगळं बंगालला का मी शिकवून काढलं नाही संगे, मला काय करणार आहे? काय करू शकत नाही. तिच्या बंगाल जादू तिला अशी गुप्त करीन आणि डायरेक्ट चीनलाच नेऊन सोडीन. नाही तर बी असं बी चीनी माकाड दिसतंय ती. खरंय का नाही? ओळखूच यायचं नाही ती इंडियाचं आहे का चीनचं आहे. मग लय बेकार बंगालची जादू. हा बघतो बर का, माहिती बी घेतली पाहिजे. थोडं भिवून राहिलेलं बी चांगलं येऊ कर पोरांना. हे कशाचा मी वय गाभार तुला का? चल बाबा जायचे आपल्याला, उशीर झाला. चल चल पोरांना येडी झाली की काय सगळी? मगाशी बघितलं तर त्या चावड्यावरती ती 4 पोरं पळून गेली, आता ही 2 गेली. गावातनं चालली होती पाणी घेऊन, तर 4 बाया मला हाय अशा बघून पळून गेल्या. मला म्हणते ते बरोबर संगे पाणी भर. कधी न मला पाणी देणाऱ्या पाहिला, आता बाया मला म्हणायला लागल्या ते संगे बाय घे बाया तूच पाणी पहिलं. मला तर डोकंच चालणं झालंय, काय एवढं घाबरायला लागलं ती. हा आताशी मला कळलं, ती बंगालवरनं जी विद्या शिकून आली का मी, त्याचाच मला तर वाटतं असर झालेला दिसतोय गावावरती. सांगा बाय, आता तर हे गाव पहिलं तुला घाबरत नव्हतं, आता घाबरायला लागले. आता दाखवते या गाववाल्यांना संगे का नाही, दिवसा कशी चालणं दाखवती. एकेकाला दाखवतीच आता दिवसा चालणं काय, आता सूर्य सुद्धा गायब करून शकते. हो बाजूला. काय तसलं बोलायचं नाही मला आता. सांगे टुचकी वाजून बोल नको, बोटाचा तुकडाच पाडीन. हो बाजूला सर तिकडं. अरे ही संगी ना संगी, आता दिवसात चांदण नाही, दिवसात आता सूर्य बी गायब करत असतो. अगं आबाळ आलंय सगळे, कुठलं चांदण सूर्य काय बी नको वाचा वाचाला का जगाला पटन असं बोलत जा. तुला माहित नाही काय? हो ती काय तर तू ती बंगालला जाऊन काय तर ती मोलकरीण म्हणून काम करत होती, कळलंय मला. मोलकरीण? अरे तुझा एकाला पळता बुई थोडी करेल आता मी. हो कळलं का? मला पोरं सांगत होती तू काय तर बंगालला गेली, मग आता गावात झटक्या मारती. शिकली मी. तुझी काम सगळ्यांनी भिवू नाही करावं म्हणून तू झटक्या मारती. तू तिथं जाऊन धुण्या भांड्यालाच होती संगे. झालं तुझं ऐकून बोलून झालं, आता निघायचं तू बी. हा अरे तू जर माझं काम केलं नाही तर तुला का नाही मी कसलंच ठेवत नसती बघ, न घर का न घटका. काय करणार आहे तू? अरे काय करूस, काय करणार? तो हाय किती, आपली मूर्ती किती काय संगे. अरे मूर्ती जरी लहान असली ना तर कीर्तीला म्हणायची अजिबात काय नाही. आमच्या नादी लागले ना डायरेक्ट ठेक्यात भरेन आणि तुला बंगालला सोडून येईन. गेल्यावर ठेक्यात ती सोडीन. चल हो रस्ता वाकला का? तू माझ्या नादी लागू नको. अगं तू नेहमी म्हणत आली संगे. अरे मी म्हणायची, आता करून टाकायची. आसन आसन बोट नाचवून हाऱ्या फोडत असलं चालत नाही, निघायचं. आणि ते बंगाली जादू ना कसली जादू ती दाखव. मला जरा सबुरीने आधी बोलायचं. सबुरी असती वय हो तिकडे सबुरी वाली सांगाय माझ्या पुढे असं नमायचं. नाही तू तर अशी बोट नाचून बोलायचं नाही. अरे माझ्या पुढे नमावं लागल तुला. तू जर नाही माझं पाय धरत आला ना तर नावाची संगीच नाही मी. अगं संगे बंगालला का मी स्वतः जादू शिकवलेली माणसं आहेत तुझ्यासारखी असली चिनी माकडं माझ्या समोरला का बसायची, समोर बसायची. मी शिकवली ती. मग तू शिकवले काय? तुला गचामुळे येतो का? अख्ख बंगाल मी शिकवलंय जादू आणि मला बॅग घालायला लागली तिकडे बाजूला. अरे अजून सांगते जरा माझ्या बरोबर सांगायचं नाही, नीट वागायचं नाही. तू मंदिरात बी माझं लय डोकं खाल्लंय. तू आता नीट जा सरळ. आणि तुला कुठली जादू करायची ना कर. मला काय असली बोट चिडवायचीच नाहीत. जरा थांब, तुला माझा विश्वास नाही बरोबर. हा बर. हा तुला दाखवते की तुला हे काय असं. अगं संगे अगं काय करचीन, किती करचीन. अगं जा सरळ. काय झालं नाही. अरे ह्याचा असर आहे का नाही थोड्या वेळानं पडते. कसं आहे बंगालला जादू म्हणून शिकाय जायचं, धुंडी भांडी करून यायची. त्याची लक्ष मी जातो काळ करतो निघ तू. हे असं बोटचे वाटतंय. आता तुला दाखवल, आता तुला कळल ही संगी काय चीज आहे, काय करू शकती. नाही तुम्हाला माझ्या पुढं मन नमला का नाही, नावाशी संगी नाही रे. जाते मी बी. संगीता हाय का नाही बाई घरी? थांब बाई तुझ्याकडे आलं मी. काय गई दिले तू मला 3 साडी. घर तू ओळखीचे असं मी शिरलं नाही. घर तू ओळखीचे आवाज दिलं बाई तुला अंगावर तू ढकलून मला पाडून टाकली. आवाज दिला म्हणजे एकटी दुकटी बाई घरात आहे काय काय कळतं का नाही तुम्हाला? संगीत तू गई मला दिली. हा मग काय? मी काय सडे तुझी गाईचं पिळलं नाही. हा मग पैसे तुला रोख दिला.
कधी रोख दिलं तुम्ही मला रोख पैसे? दिला तर तुझं ते दोस्तापाशी हर्यापाशी हो का पहिली गोष्ट आपलं ठरलं होतं किती हा. किती ठरलं होतं? 60,000 रुपये. 60,000 तुम्ही मला किती दिलं 500 रुपये इसारा दिला तुला. हा मग तुम्ही मला आहे का नाही किती 50,000 रुपये दिले 10,000 कुठे आहे ते माझे बाकीचं नाही मी हऱ्याच हातात दिला सगळा पैसे. नाही, हऱ्या मला- हऱ्याच हातात दिलं. तू विचारतो हऱ्याला. अहो अरे मला काय म्हणलं हा, माहिती का हा. 60,000 नाही लादेन पहिलं 50,000 बर बाई तुझं पैशात तक्रार राहू दे. हा. ते गाईचं तक्रार कसं मिटवतोस पहिले सांग. तुम्ही काय बी तिकडे गोंधळ घाला मला काय सांगू नका नाही माझ्याकडे नाही एक खायला मी पैसा नाही तुझ्या दारात उद्या गाई आणून बांधणार मी. म्हणजे हा. नाही नाही हा. तुला काय चालायचं नाही माझं मी बरं का? कसं घ्यायचं घेतो मी हऱ्याकडनं पैसे. तुम्ही कोणाकडनं बी घ्या हा. मला अजून माहित नाही मी संगे काय करत नाही तू आहे. काय करतो डुप्लिकेट गाई देऊन मला Duplicate? तीन सडी गाई 3 साडी काय घे 60,000 रुपये कशाला म्हणते ते 50,000 दिलाय तू मला दिलं 50 पण ते 60 अजून तुझं पैसे द्यायच राहिले ते मी आलं त्याच्याबद्दल म्हणत नाही पण ते गाईचं सडक कुठं नीट आहे ते. मग मला काय करायचं तुम्हाला कळत नव्हतं मग कशाला बघ घ्यायची काय संगीताबाई माझी? ऐक इकडे तू का रागा लिहू नको. रागाला आले की बीपी माझी वाढतीये. बीपी तिकडे तुझा वाढू दे नाहीतर तिकडे कमी होऊ दे मला काय त्याचं काय घेणं देणं नाही बरं अजिबात. ते गाईचं सड गेलं कसं करस तूच सांग. ए तू माझ्या नादी लागू नको लादेन मग काय बाई करणार तू नादिल नाही का वाघिनी बिगिनी आहेत हो वागीन नाही ही संगी संगी दिवसात चालणं काय दाखवते तुझं एकेकाला. चंड तुला आबळ लावतो मी दिवसा तुला हा, मी आबळ. सोडून बोलतो. मी बंगाली जादू काय- शिकली काय? तुला कशी तुंतुन येऊन नाचवते का नाही? बघ. बघच तू आता ही लादेन म्हणते ते असलं जादू फिदूला भेणार माणूस नव्हे. नाही भेटणार हे? नाही भेटणार तुझं जादू माझं केसाला धक्का लावत नाही. बर 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 तू चालेल. निसता म्हण लादेन म्हणले तर तू येड लाग माहिती जा, आहे जा, जा. का दोरीत हे निघायचं. समजू नको तू दोरीत निघायचं, बघ तर दोरीत. तुला कसं होतं लादेन तर म्हणून बघ. लादेन बाई लादेन अरे तू अजून मला ओळखलंयस कुठं ही संगी संगी अरे अशी जादू शिकली का नाही तुझे पळता भुई तोडी करेन मी लादेन बाई नाही तुला थंथाय थाय नाचायला लावलं का नाही माझ्या तालाव तर नावाची संगी नाही बघ हा का गावात काय कोण दिसानाच चांगला पत्त्याचा डाव टाकावं म्हणलं करमणूक होईन. अरे हऱ्या लादेन भाई लगा दादा मी तुझ्याकडेच आलो होतो. का हो, काय काम होतं? काम असं आहे हा संगीने गाई दिली हा पैसे तर रोख दिलं बर हा तुमचा व्यवहार आहे तिन्ही सड बाद निघाले गाईचं तिन्ही सड. तिन्ही सड अहो लादेन भाई हा. संगीने ज्यावेळेस तो कातडा घेतलेला ना तेव्हा तिन्ही सड बाद होती. तुम्ही कशाला तिच्याबरोबर व्यवहार अरे करायला? दादा मी पैसे रोख दिले की दूध देत नाही कसं करायचं कसं काय तू सांग आता. अहो आता काय करायचं माहिती हा. का तुम्ही घरी जायचं हा. ती संगीकडं किती बाकी ती वही खोलायची हा. बघायचं आणि त्याला आळ मग करायचं. संगीता एवढी जागीरदार नाही का त्यानं जागीरदार नाही आहे अहो, जागीरदार ती माहिती ना असं कसली दिवसा संगी. घर बुडवायचं काम. अहो पण गाड्या माणसाबरोबर व्यवहार करायचा आम्ही म्हणतो बाया माणसाबरोबर जरी करायचा झाला मग आजूबाजूला होतीच की लोक नीटनेटकं बघायचं कोण विचारतं तवा कसल्या व्यवहाराला मग आता करायचं काय मेन मुद्दा आळ करायचं पैशाला आड केलं 55,000 ला घोडा लागला. तुम्हाला सांगतो हा. संगीच्या जर तुम्ही जास्त नादी लागायचं गेला हा. ना तुम्हाला आठ टाकन बर का का गुंतवून. कशा संबंध अहो मागल्या आठवड्यात राव कसलं का प्रकरण. चोऱ्या बिऱ्या केलं का खोटी गाई देऊन मलाच केस होणीवर अहो लादेन बाई तुम्हाला माहितीये का हा. मी राव हांगाला पर्श सुद्धा केला नाही हा. म्हणले हात धरला माझा. अहो लागली बॉम्बलाय सगळी 5-6 ही माणसं ढाक्या काय बोलू नको म्हणून सांगतो सांगितलं माझा पैसे पाहिजेच बाबा. नशीब नशीब समजा हा. तिने जर कालवा केला असता ना तिथंच माझा हात धरला आणि ही झालं आणि ती हा. झालं तोडावलं असतं माणसाने तुम्हाला कशाला नादी असं लागताय का राव डोंबरत तिच्या? फिरते का ते ना लय बेकार आहे ती हा. तिच्या नका नादी बर लागू. चल तू काय असं करू करा, सांग, हा, बर. तुम्हाला खड्डा झालाय हा. मला जोडीदार नाही हा तर काय करू माहितीये का हा. पत्याचा डाव टाकायचा पैसे किती आहेत तुझे पैसे 50-60 हजार रुपये मी आताच काही इकली ना आता. चल दम है तो देखेंगे चला, चल चला, चल का हो ए, हो दे चल यायला नरडत आणू नका राव ना चल, लादेन गेलं बाई. तर गेलं लाख रुपये तू सांग यायला चल आवाज कसलं मोठं आहे. हा. अरे आण पैसे काढ पैसे तुम्ही टाका की राव पैसे टाकतो भर ही 100 माझं ही 100 माझं हा लादेन बाई हा पिसताय का पात्या हा पिस्तूल आणि इकडं पात्या हा अरे हरिया हा तिच्या आईला संगीन 55,000 ला घोडा लावले अहो लादेन बाई तुम्ही चाट्या म्हणावं लागेल कसं मी कसं तुम्हाला राव कळत नाही व्यवहार कोणाशी कराव काय कराव हा. येतय पिसता का नाही मी माझा डाव पहिला हा पत्या राव लयच भारी राव पहिलं लय मोठं असायचं अरे, गाव. आता ही काय सगळं हीच आहे हा बार हा अंदर बाहेर अहो लादेन बाई दामाने बोला राव एवढं मोठ्याने नाही. बोलल्यावर राव कांटाळ्या बसत्या तर आपण दोघच बसलोय राव तीन जवळ. तीन पत्ते फेकने का हा. अंदर बाहर हा अंदर बाहेर फेको जल्दी 3-3 टाका आणि लादेन बाई
तुम्ही जर चिडू बिडू नका बरं का. काय भार्या नाही पत्ते लांब ठेवायचं. चिडलं बिडलं ना माझ्या इतका वाईट कोण नाही बघ. हो हा काय होतं माहितीये का लादेन चिडाय तुम्हाला लय सवय आहे. नाही नाही तू काय करतोस माहितीये का सगळं घेऊन पळून बी जायला भेट नाही. चिडू नको माझं सांग. मी नाही नीट इमानदारने खेळ. हा हे 100. हा ह्यातलं 200. 200. हा बर चला सुटलो. हा काय म्हणते त्याला जाऊ का. हा दावा कलर आहे कलर. काय इकडे बघा गुड्ड्या रन्नी राजा ती बी कडक. 300 रुपये परत द्या की मला. 500 नोट आहे. 500 नोट आहे का चिडाच कशाला का पैसे बिशे बघतोस का नाही. हा पीस आता लादेन बाई तिकडे एक गायचं पैसे तुमचं संगीने डापलं आणि पाहिलं. अरे जान यार कितना पैसा जाने क्या भेने का डरने का नहीं. लादेन सच पैसा सच पहिला दामाने बोला नाही तर आता मी काय करेन माहिती का. इथे आली ट्रॅक्टर आणीन सुकान जोडीन घालीन चाका खाली. दामाने बोला थोडी काय धमकी द्यायला का तू. अरे पण दामाने बोला मी काय 5 एकरावर बसलोय. टाक पत्ते पत्ते टाक. काटा हा पत्ते टाक. 2 2 3 3. चल ना देखता और 100. 100 500 आहे आपलं. ना देख के नाही काय सुटलो का काय काय तर म्हणतात त्याला. काय कलर. अहो कलर आहे माझा बी. मेरा राजा है. अहो राजाला हरिया तुझे छोड़ता नहीं. तू झन्ने में गया तब छोड़ता नहीं. मैं झन्ने में गया तब छोड़ता नहीं. तेरे को दम आया 1 मिनिट आया दम 1 मिनिट में आया तुझे. अरे आणि लादेन भाई तुम्ही ह्या संगीला आतापर्यंत हलक्यात घेत आलाय. तुम्हाला माहित नाही ही संगी काय करू शकते काय नाही. तुम्ही लय मला मनस्ताप दिलेला आहे डोक्याला. तुम्ही अजून ओळखलंच नाही ही संगी काय चीज आहे. आता तुम्हाला दाखवते मी जी आता जे काय करायला निघाली ना नाही तुमची पळताबळी थोडी केली ना तर नावाची संगीच नाही. ओम भगनी भागोदरी भदमासी ओम भट स्वाहा. ओम भगनी भागोदरी भदमासी ओम भट स्वाहा. अरे हरिया क्या पत्ते 3 पानी खेलेगा तू. मर्द जैसा खेल खेलना मांगते उसे. औरत जैसा क्या खेल खेलेगा यार. अरे बाप रे मैं क्या औरत बन गया. क्या बात क्या परेशानी क्या हाल है बाबा ये. अरे बाप रे क्या हो गया बाबा ये. ओम भट स्वाहा. हे काय होतंय. अरे असं नाही. मला काही काय झालंय. बघा अंगात कोण येतंय. गप्प असं असतं वय. गप केला का. अरे भाई मुझे औरत किसने बनाया ये क्या करामत की बात है बाबा. अरे जाने दो ये अच्छा नहीं लग रहा मेरे को. कौन. फूल मांगू ना बहार मांगू मैं तो सनम तेरा प्यार. अरे
लादेन मग. अरे हर्या तू इकडे आला असाच. इकडे चालेल. बर ठीक आहे माझे पैसे दे ना. नाही द्या. अरे दे ना बाई माझे पैसे. तुला सांगितलं नाही मला आत्ताच पाहिजे मला पैसे. आत्ताच पाहिजे मला पैसे. हा मेरे हाथों में नो नो चूड़िया है जरा ठहरो सजन मजबूरिया है. अरे कुठे चाललाय तू? मी ना फिराय चालले. काय येतोय माझ्या? ए संगीता तू मला आहो जाऊ बोलू नको. मग काय तू आहे ना मला हिराबाई म्हण. हिराबाई तुला माहितीये का हर्या तुझ्या हर्याचा हिराबाई मीच केला या. कशाला केला? अरे लय भारी दिसतोय लय गोड दिसतोय तू असा. मला चालतं. तुला म्हणत होते का नाही माझ्या नादी लागायचं नाही. आहे संगीता हा एक कर ना. काय करू? तू मला हिराबाईचा हर्या बनव ना. नाही मला बनवायचंच नाही तुला. ए असलं काय करताय तसलं घाणवाणी. तुला मेळ कळतच नाही. राहते सांगती माझ्या अंगठीला येऊ नको नादी लागायची माझ्या लय घाण सवय त्या हऱ्याला आणि त्या लादेन बाईला. आता बस म्हणाव टाळ्या वाजवत. संगे काय वाईट दिवस आलेत अगं तुझ्यावर. दुसऱ्याच्या रानातली पर त्या शेवग्याची भाजी करावी लागती. सुक्याशिवाय तर जेवण सुद्धा जाईना मला. तुला बेते बाई. काय असले संगीता मी तुला किती वेळा सांगितलं काय तुम्हाला हर्या म्हणत जाऊ नको मला हिराबाई म्हणत जा. हिराबाई गेली चुलीत जरा शांतवानी बसकी जरा इथं काय करायला आली मी. आपला अंगाव येत जाऊ नको बरं का मला आवडत नाही. मला थोडे शेंगा काढून दे ना. शेंगा नाही तर मी चाली साडी लगा लगा ही काय भानगड आहे. संगे थांबा आलो. संगे संगे काय रा काय करते? असलं काय करू नाही चांगलं असतं वेळेला काय. अगं तू भूता खेताच काहीतरी करते ना संगे. अरे काय गाण बिन गेला काय तुझं प्रॅक्टिस करत होती रांगोळी काढायची. तुझ्या बापाने ही तर रांगोळी काढलेली का दारात काढायची असते का नेम्या घरातला का उरपाट्या खोपडीच का पाहिल्यापासून. अरे काय ते नुसतं राडा करून ठेव कर रांगोळीचं दारात. कुठं बी रांगोळी असते वय जिथं का स्वयंपाक करतय तिथंच रांगोळी तिथंच झोपतय तिथंच उठतय का उंडगच आहे निवळ. तुला काय करायचं तू कशाला आलाय ती बोल आधी. अगं मला हापका बसला ना माग काय झालं माहिती का संगे मला लय बेकार स्वप्न पडलं. स्वप्न पडलं? तुला ते अक्षय कुमारचा पिक्चर माहितीये का लक्ष्मी? हा माहिती की ती साडी नेसतो. अगं साडी तसलंच प्रकार झालता. म्हणजे तू काहीतरी असं देवताळातली आहेस तू पहिल्यापासून. काय डोकं फिरलंय काय तुझं जरा? हायच संगे हाय देवताळ्यातली. काय केलंय मी देवताळापणा? अगं ती झालं की पण ती काय विषय झाला माहितीये का तू असं रिंगाण आखलं आणि राधेन बाई आणि मी बसलेलो आपलं पत्त्या खेळत आणि तू गप करणं काहीतरी जादू टोना केला आणि त्या अक्षय कुमार मध्ये कशी ती लक्ष्मी बनली. अक्षय कुमार होय तसंच मी बनलो लक्ष्मी. लादेन बाई तर मसोबाच बांधलेला काय सांगायचंय संगे लय बेकारी झालती लय. अगं असलं पण असं याचे तर स्वप्न कसं काय पडलं? अगं काय आता स्वप्नात काय येईन ते आणि लागलो की पैसे 10-20 रुपये मागाय लोकांना लागलो खेळ झालता. अयो म्हणजे तू साडी नेसली? अगं ते लक्ष्मीच झालतो मी. अयो अरे हऱ्या असलं चांगलं नसतं पण तुला माहितीये का एक गोष्ट ती ही बाहुली फेकून ये मग तुला सांगते. हिचकी बाहुली होती सांगे लागता काय ती काय ती? अरे ही बाहुली आहे का नाही एक पोरगा आलं होता अरे बरं नाही माझ्या घरात ते आपलं आलं होतं खेळायला ते आपल्या घरातच राहिली ती बाहुली फेकून माझ्या घरात. असल्या बाहुल्याचा खेळ तुला 100% मला असा अंदाज आहे तू असल्यातलीच आहे देवताळ्यातलीच आहे. अगं सांगे तू अरे त्याला पैसा पाणी काय ते भरून लोक शिकतात तसलं देवताळपणा करतात. माझ्याकडे काही खायला पैसा आहे का म्हणून तुला असली काय बी गुण उधळायचं सुस्त सांगे. ती जाऊ दे ती टाक तू पण स्वप्न नाही ना खरं बिरं व्हायचं. अरे येडा आहे काय तू तुला माहिती का अरे ती माणसं आहे का नाही दुसऱ्याला त्रास देत नाहीत रे कवा. इतकी चांगलं असतात ना ती माणसं आणि त्या माणसांचा आशीर्वाद घेतलेला कधी बी चांगलं. इतकी जी भरभराट होती का नाही त्या माणसांची ज्याला आशीर्वाद देतात. अक्षय कुमारच्या पिक्चर मध्ये लक्ष्मीचं काम केलंय ती माणसं. माझा जोडीदार आहे की मग काय माझ्या वर्गात होता
होय लय आपलं एका बेंचवर आम्ही बसायचो. मग ती झालं काय तसं आहे पण काय नाही आपलं वाटत जात आता गाठ पडली की आपलं 10-20 रुपये देतो आपण. चांगलं आहे भारी पोरग आहे. अरे त्या माणसाचा आशीर्वाद घेतलेला आहे का नाही कधी बी चांगला असता. आपल्या गेल्या पिढीला आणि आपल्या पुढच्या पिढीला लय चांगला आशीर्वाद भेटतो. भरभराट मिळते बरं का. लय भरभराट होती पैशा पाण्यानं सोन्या नाण्यानं सगळंच. नाही खरंय बरं का. पण अगं संगे मला स्वप्नात कस काय काय बी पडत्यात काय कसं पहिली गोष्ट मनी वसे ती स्वप्नी दिसे म्हणतात का नाही तसला हे प्रकार म्हणजे आमच्या मनात येतंय का काय बी असलं. आता येत असेल मग कसं काय असलं स्वप्न पडतात. तू म्हणतोय की मी दवताळापणा केलंय. अगं नाही एकदा माझ्या स्वप्नात तू भीक मागत होती मग मला काय ती मनात आलं काय संगीने भीक मागावी म्हणून. अरे हो पहिली गोष्ट मी काय तुला म्हणते तू चांगली कर्म कर म्हणजे तुला चांगली स्वप्न पडते. कळलं का. ते बी बरोबर आहे बरं का. चांगलं कर्म केलं का नाही त्याचं फळ चांगलंच भेटत असतं निश्चितच. हा आम्हाला बी सांगताय तुम्ही बी कर्म करा चांगली चांगली तुमची बी कर्म असते ना तर असं नसतं इद्रुत झालं सगळं घर. अरे काय पत्रा झाला. अरे एकटीच्या जीवा होता सगळं करायचं. एकटीचा जीव आहे ना मग कुठे गेलं तुझं सासू सासर नवरा झालं का. तोंड शान नाही ग तुझं तोंड मार खातय दुसरं काय नाही. मग तू कशाला माझ्या सासू सासऱ्यावर येतोय माझ्या नवऱ्यावर येतोय. गप आलाय शांत बस की जरा का चहा पिऊन जातोय. नको नाही तुम्ही 5-4 चहा पाजल्याला आम्हाला मागल्या वेळेस आलता तवा आपल्या दूरीत निघायचं. ते सांगायला तू सांगे असलं देवताळाचं जरी काय तुझ्या डोक्यात असलं बंगाली जादूचं होय ग सांगे ते बंगाली जादूचं एक मला सापान पडलेलं पण काय नसतं बरं का खरं ते बी. नाही बघ केलं तर सगळं आहे नाही तर काय नाही. नाही काय काय माणसं नाहीत का म्हणतात मला बंगालची जादू येते असं येतं कायच नाही. सायन्स म्हणजेच फक्त जादू या. अरे बघ माणसं काय करतात ती बंगालला जातात तसली करणी बिरणीच करतात आणि नंतर काय होतं माहिती का आपण जर त्याच्यावर केली का नाही आपलं डबल वाईट होतं. अगं डबल वाईट करणीच होतच नाही करणी महत्वाची. झाली तर नाही झाली तर कशी तू 4थी नापास तुला त्यातलं कळणार नाही. सायन्स नासा किती लांब गेली नासा कुठे माहितीये का. नाही माहित मला काय नासा म्हणजे नासका माणूस का. अगं नासा म्हणजे नासका माणूस नाही नासा एक अमेरिकेची मोठी कंपनी काहीतरी. होय का. हा अगं तुला मी पुण्यात जरी आहे म्हणून सांगितलं असतं ना तरी तो विश्वासच ठेवला असता. आम्हाला काय माहिती नासा कुठला नासका कुठला. हा मग तुला सांगतो ही काय विषय राहतो माहितीये का. हे माणसं बंगालची जादू मस्ती जादू हे काय नसतं जे सायन्सचा विषय असतो का नाही सायन्स म्हणजे सायन्स द्वारे जादू असल्या दावली जाते माणसाला त्यातच अंधश्रद्धा वाटते तर त्यातलं बी काय नसतं. त्याच्यामुळे तू जरी काय असलं देवताळाचं काय केलं नसतो. मी कुणाचंच काय करत नाही माझा फक्त माझ्या स्वामींवर विश्वास आहे. बाकी तसलं मला ती चुलीत गेलं सगळं आणि करू बी नको असलं काय त्याचा उपयोगच होणार नाही. एवढं स्वप्न होतं म्हणून मला असलं थोडं देतो तुझी बाहुली फेकून जाऊ का ग. जा काय ह्याला तर स्वप्न काय नसती पडत असतात का नाही. नासक्यावानी स्वप्न पडतात कुणास ठाऊक. आला इथं मला विचारायला मुर्दी तिकडं मला तरी काय करायचंय.